डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी जर तुम्हाला फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये कोणता पदार्थ बनवायचा असेल तर हा असा बॅचलर ढोकळा नक्की बनवा। अतिशय सोपी पद्धत आहे। या ढोकळ्यासाठी आपल्याला ना तांदूळ भिजवायचा, ना सोडा, दही, लिंबूसत्व काहीही वापरलं नाही। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत जाळीदार ज्युसी ढोकळा फक्त 20 मिनिटांमध्ये तयार होतो। ढोकळा बनवण्याची ही जी पद्धत आहे ती तुम्ही पहिल्यांदाच यूट्यूबवर बघाल। इतक्या सोप्या पद्धतीने हा ढोकळा तर तयार होतो। बॅचलर सुद्धा हा ढोकळा सहज बनवू शकाल। तर नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये बॅचलर ढोकळा तयार करणार आहोत। चला तर मग लगेचच या ढोकळ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वात आधी ढोकळा करण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे आपल्याला स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवायचे आहे आणि आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा लावायचा आहे त्या भांड्याला सर्वात पहिले तेलाने छान ग्रीस करून घ्यायची। ही तयारी आपल्याला ढोकळा करायला घेण्याच्या आधीच करून ठेवायची आहे। ही तयारी आपण आधीच करून घेतली तर आपले जे नंतरचे काम आहे ते सोपे पडते। तर या डब्याला मी छान असे तेलाने ग्रीस करून घेतले आहे। तर हा केक टिन आहे, तुम्ही आपले साधे घरातले ताट सुद्धा घेऊ शकता। आता आपण जे ढोकळ्यासाठीचे बॅटर बनवणार आहोत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत। तर त्यासाठी मी घेतले आहे 1.5 कप बेसन। बेसन आपल्याला छान बारीक दळलेलं घ्यायचं आहे आणि बेसन कपामध्ये भरत असताना थोडे दाबूनच भरायचे आहे, हलक्या हाताने भरायचे नाही। तुम्ही हे कप किंवा वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता, तुम्हाला जे सोपे वाटेल तेच तुम्ही करू शकता। आता आपण यामध्ये घालूया अर्धा चमचा मीठ, म्हणजे मी अर्धा टीस्पून मीठ वापरलं। 3 चमचे साखर घालायची। टेबल स्पूननी जर तुम्ही साखर घालत असाल तर 2 ते 3 टेबलस्पून साखर घाला। नंतर 2 ते 3 चिमूट आपल्याला हळद घालायची आहे। ढोकळ्यामध्ये खूप जास्त हळद घालू नका, अगदी कमी हळद आपल्याला घालायची आहे। त्याच सोबत आपण यामध्ये घालूया 2 हिरव्या मिरच्या, अशा पद्धतीने तोडून घेऊया। तुम्ही आलं सुद्धा घालू शकता। हिरवी मिरची आणि आलं हे दोन्ही पदार्थ घातले की आपला ढोकळा खाताना छान लागतो। त्याच सोबत एक मोठ्या आकाराचा लिंबाचा रस सुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे। नंतर लगेचच आपण यामध्ये 2 चिमूट हिंग सुद्धा घालून घ्यायचा आहे। आता आपल्याला या सर्व मिश्रणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। पाण्याचे प्रमाण योग्य असले पाहिजे। आता आपण 1.5 कप बेसन घेतलं होतं, त्याकरिता आपण या ठिकाणी 1 कप पाण्याचा वापर करणार आहे। पाणी घातलं की लगेचच हे बॅटर आपल्याला छान मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे। यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर आपले हे ढोकळ्याचे बॅटर आहे ते पातळ होईल। तर बॅटरची कन्सिस्टन्सी बघा, इतपत पातळ आपल्याला हे बॅटर हवे। पण जर तुमचे बॅटर जर थोडेसे घट्टसर असेल तर त्यावेळेस तुम्ही थोडेसे 1-2 चमचे पाणी वरतून ऍड करू शकता। आता आपल्याला यामध्ये साधारण 3 चमचे तेल घालायचे आहे। तर हे चमचे मी जे आपले पोहे खाण्याचा चमचा असतो त्यानेच हे 3 चमचे तेल घातले। ढोकळ्यामध्ये तेल घातल्यामुळे ढोकळा छान असा स्पॉन्जी सुद्धा होतो आणि खाताना असा घशात अडकल्यावानी होत नाही। आता हे तेल आपल्याला या बॅटर मध्ये संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे, छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। मी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कोमट तेल वापरलेलं नाही, जे आपलं नॉर्मल टेम्परेचरवरचं तेल असतं तेच या ठिकाणी वापरलेलं आहे। आता आपले लगेचच या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। ग्रीस केलेला टीन या पाण्यावर ठेवायचा। लगेचच आपण जे तेल घालून घेतलेलं बॅटर होतं ते अशा पद्धतीने तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपण लगेचच 1 पॅकेट इनोचा घ्यायचा आहे। इनो घेताना इनो फ्रूट सॉल्ट घ्यायचा आहे। कुठल्याही फ्लेवरचा आपल्याला या ठिकाणी इनो वापरायचा नाही। इनो घातला की लगेचच आपल्याला हे बॅटर छान असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। यावेळेस मात्र आपल्याला पटापट हात चालवायचा आहे, कुठल्याही प्रकारचा जराही वेळ आपल्याला वाया घालवायचा नाही। अगदी झटपट ही प्रोसेस आपल्याला करायची आहे। काही सेकंद आपण हे बॅटर छान असे फेटून घेतलं तर बॅटर बघा छान असे फुललेले आहे, अगदी असे हलके फुलके झालेले आहे, दुप्पट असे फुलून आलेले आहे। ही प्रोसेस करणं अगदी गरजेचे आहे आणि जर तुम्ही जराही वेळ वाया घालवला तर ढोकळा व्यवस्थित फुलणार नाही, तो घट्टसर होईल। आता हे बॅटर चांगले मिक्स झालेले आहे। लगेचच आपण हे बॅटर आपण तयार केलेल्या ग्रीस केलेल्या टीन मध्ये घालायचे। म्हणूनच ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा लावायचा आहे ते भांडे आपल्याला आधीच तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार नाही। आणि ढोकळ्यामध्ये इनो घालण्याच्या आधी आपले जे स्टीमर मधले पाणी आहे ते उकळते असले पाहिजे। थंड पाण्यामध्ये ढोकळा स्टीम करू नका, नाहीतर तो व्यवस्थित फुलणार नाही। आता आपण ढोकळ्याचे मिश्रण सर्व यामध्ये घातले। स्टीमरचे झाकण लावायचे आणि 20 मिनिट मध्यम गॅसवर आपल्याला हा ढोकळा छान असा स्टीम करून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण ढोकळ्याला लागणारी फोडणी तयार करून घेऊया। तर मी या ठिकाणी 2 मोठे चमचे तेल छान कडकडीत तापवून घेतला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी आपल्याला या तेलामध्ये छान अशी तडतडून घ्यायची। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये लगेचच आपल्याला थोडासा कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता सुद्धा आपल्याला या जिरे मोहरी कढीपत्ता हे छान असे तडतडून घ्यायचे। आता हे चांगले असे तडतडले की एकदा पुन्हा हलवून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आपल्याला
5 ते 6 मिरच्या अशा पद्धतीने कापून घेतल्या आहे, त्या आपल्याला यामध्ये घालायच्या आणि त्या सुद्धा आपल्याला चांगल्या अशा परतवून घ्यायच्या। आता या मिरच्या आपण या तेलामध्ये चांगल्या परतून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आपण साधारण पाव चमचा मीठ घालायचं, नंतर यामध्ये 1 ते 2 चमचे साखर घालायची। साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता। हे एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये अर्धा कप पाणी घालायचे। ढोकळा बनवताना जी फोडणी तयार करतो त्यामध्ये शक्यतो पाणी वापरा, नुसती तेलाची फोडणी ढोकळ्यावर घालू नका, नाहीतर तो खाताना घशामध्ये अडकतो। म्हणूनच ही जी फोडणी असते ती थोडीसं पाणी घालूनच बनवायची असते। आता आपण यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून चांगली मिक्स करून घ्यायची आणि एक खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे। आता बघा या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे। एकदा पुन्हा याला छान मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपण याचा गॅस बंद करून याला पूर्ण गार करून घेऊ। तर 20 मिनिटानंतर आपण ढोकळा चेक करूया। तर 20 मिनिट मी मध्यम गॅसवर ढोकळा छान बेक करून घेतलेला आहे। गॅस बंद करायचा आणि 5 मिनिट झाकण न उघडता असेच ठेवून द्यायची। तर झाकण उघडून आपण हा ढोकळा चेक करूया। छान असा ढोकळा फुलून आलेला आहे। ढोकळा बघाल तर तो अगदी परफेक्ट तयार झालेला आहे, पण तो आतपर्यंत शिजलाय की ते चेक करण्यासाठी मी या ठिकाणी एक चाकूनी अशा पद्धतीने टाकून पाहिला। चाकू पूर्णपणे क्लीन आला म्हणजे आपला ढोकळा आतपर्यंत छान असा शिजलेला आहे। त्यानंतर आपण हा ढोकळा बाजूला काढून संपूर्ण गार करून घेऊया। आता ढोकळा सुद्धा आपला चांगला थंड झालेला आहे, छान असा फुललेला आहे, तुम्ही बघू शकता। आता ढोकळ्याच्या सर्वात पहिले आपण कडा सोडवून घेऊया आणि ढोकळा डिमोल्ड करून घेऊया। ढोकळा बघाल तर अगदी परफेक्ट तयार झालेला आहे। काही वेळेस काही ढोकळ्यांना बऱ्याच वेळा हळदीचे लालसर असे पॅचेस सुद्धा येतात, पण या ढोकळ्यावर अजिबात असे लालसर पॅचेस सुद्धा आलेले नाही। बॅटर बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, जी आजवर तुम्हाला कोणीही सांगितली नसेल। बऱ्याच वेळा हे बॅटर किती वेळ मिक्स करायचे, यामध्ये हळद, मीठ, साखर किती घालायचं, पण जर योग्य प्रमाणामध्ये तुम्ही हे जर साहित्य मिक्सर मध्ये घेतलं, फक्त एकदाच फिरवून घेतलं तर झटपट असा हा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा तयार होतो। हे बघा मस्त असा जाळीदार ढोकळा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे। दुकानातून सुद्धा आपण जो ढोकळा विकत आणत असतो त्यापेक्षाही भारी आपला हा बॅचलर ढोकळा या ठिकाणी तयार करून झालेला आहे। मऊ लुसलुशीत ढोकळा बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा। आता हा ढोकळा तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता। तर बघा छान असा स्पॉन्ज ढोकळा आपला या ठिकाणी तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता काय छान अशी याला जाळी आलेली आहे। तुम्ही हा ढोकळा मुलांना डब्याला किंवा नाश्त्याला अगदी झटपट बनवून देऊ शकता। असाच खाल्ला तरी देखील चालेल, कारण आपण यामध्ये मिरचीचा वापर केलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला फोडणी घालायची नसेल तर तुम्ही असाच सुद्धा खाऊ शकता। आता आपण या ढोक्याचे छान असे पीसेस तयार करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता कापताना किती सॉफ्ट असा दिसत आहे। आपण या ढोकळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तांदळाचं किंवा रवा वापरलेला नाही, फक्त बेसन पिठापासून तयार केलेला आहे। कापताना सुद्धा तुम्हाला दिसतच असेल किती छान अशी याला जाळी पडलेली आहे। तुम्हाला या ढोकळा आवडला का ते प्लीज करून मला कमेंट करून नक्की सांगा। आपण या ढोकळ्यासाठी डाळ किंवा तांदूळ सुद्धा न भिजवता छान असा झटपट ढोकळा आपला या ठिकाणी तयार करून झालेला आहे। हा ढोकळा इतका सॉफ्ट झालेला आहे की व्यवस्थित असा उभा सुद्धा राहत नाही। तर बघा हा ढोकळा मी तुम्हाला जवळून दाखवते। छान असा स्पॉन्ज ढोकळा आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता काय छान अशी याला जाळी पडलेली आहे। हा झटपट ढोकळा तुम्ही अगदी नवशिष्य जरी असाल तर ते सुद्धा बनवू शकाल। आता या प्लेटमध्ये हा ढोकळा उभा करण्यासाठी मला खूप वेळ लागला, कारण की हा इतका सॉफ्ट असल्यामुळे हा सर्विंग सुद्धा नीट व्यवस्थित होत नव्हती। आता आपण यावर लगेचच जी आपण तयार करून घेतलेली फोडणी होती ती आपल्याला यामध्ये घालायची। फोडणी सुद्धा छान अशी गार झालेली आहे। गरम ढोकळा किंवा गरम फोडणी आपल्याला यावर घालायची नाही। ढोकळा सुद्धा छान असा गार झालेला पाहिजे आणि फोडणी सुद्धा आपली छान अशी गार झालेली पाहिजे। दोन्ही गरम असले तर ढोकळा असा चिवट होण्याची शक्यता असतो, त्यामुळे दोन्ही आपल्याला छान असे गार होऊन द्या, मगच आपल्याला यावर फोडणी घालायची आहे। तर तुम्ही सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत ढोकळा बनवण्याची ही पद्धत नक्की ट्राय करा। कशी झाली ते मला कमेंट करून नक्की कळवा। या ढोकळ्यामध्ये आपण दही, सोडा किंवा लिंबू सत्व काहीही वापरलं नाही, तरी सुद्धा हा ढोकळा अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे। त्यामुळे ढोकळा बनवण्याची ही नवीन पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा ही ढोकळा बनवण्याची नवीन पद्धत नक्की ट्राय करा। असा मऊ लुसलुशीत ढोकळा जर तुम्ही एकदा बनवाल तर नेहमी अशाच पद्धतीने ढोकळा कराल। आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशाच छान मऊ लुसलुशीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।